बिझनेस म्हणजे आपल्या ग्राहकांसाठी व्हॅल्यू तयार करणं. हे वाक्य तुम्ही लय वेळा ऐकलं असेल. पण मग आता व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय? व्हॅल्यू कशी तयार करायची? हे जर तुम्हाला कळालं ना, बिझनेसची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळून जाईल. चला तुम्हाला एका उदाहरणामधून सांगतो. एक सोसायटी होती. त्यामध्ये 100 घरं होते आणि एक वॉचमॅन होता. वॉचमॅनच्या लक्षात आलं, आपल्या सोसायटीमध्ये 100 घरांचं लाईट बिल येतं. प्रत्येक जण आपापलं लाईट बिल घेऊन जातो आणि लाईट बिल भरतो. त्यामध्ये प्रत्येकाला जायला यायला एखादा तास आणि ₹50 खर्च होतो. मग तो सोसायटीमधल्या सगळ्यांना म्हणला, मला ₹20 द्या, दर महिन्याला मी तुमचं लाईट बिल भरून येतो. याला ऑफरिंग किंवा ऑफर असं म्हणतात. लोकांना ते पटलं. मग त्याने 100 घरांचे लाईट बिल गोळा केले आणि एकदाच नेऊन भरले. आता वॉचमॅनने त्याच्या 100 ग्राहकांसाठी एकत्रितपणे ₹3000 आणि 100 तासांची बचत केली. याला म्हणतात व्हॅल्यू. त्यासाठी त्याने प्रत्येकाकडून ₹20 घेतले. त्याला म्हणतात तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची प्राइस. त्यासाठी त्याचे ₹50 आणि 3-4 तास खर्च झाले. त्याला म्हणतात भांडवल आणि रिसोर्सेस. आणि हे सगळे कुटाने करून त्याला ₹2000 मिळाले. त्याला म्हणतात रेव्हेन्यू. अच्छा, नंतर लोक लाईट बिल ऑनलाईन भरायला लागले. म्हणजे वेळेसोबत मार्केट चेंज झालं आणि लोकांना व्हॅल्यू देण्यासाठी त्याने जे मॉडेल तयार केलं होतं ते आउटडेटेड झालं. म्हणजे त्या मॉडेलमधून आता व्हॅल्यू तयार होणं बंद झालं. आणि म्हणून बिझनेसमध्ये इनोव्हेशन आणि वेळेसोबत बदलणं सुद्धा महत्त्वाचं आहे. बरं, मग सगळ्या कन्सेप्ट समजल्या ना? आणखीन कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील तर मराठी सेवेला फॉलो करून घ्या. धन्यवाद.